सध्या आपण थेट आलेलो आहोत पेन तालुक्यातील कळवे या गावामध्ये गणपतीचं माहेरघर म्हणून या कळवे विभागाची जिते विभागाची जी आहे ती अमरापूर विभागाची ओळख आहे। या ठिकाणाहून आपण जर बघितलं तर संपूर्ण जगभरामध्ये जे आहे त्या गणेश मूर्ती पाठवल्या जातात। विविध रंगाच्या विविध स्वरूपाच्या गणेश मूर्ती ज्या आहेत त्या या ठिकाणी बनवल्या जातात आणि पूर्ण जगभरातनं या मूर्तींना जी आहे ती मागणी असते। मात्र सलग 3 ते 4 दिवस आलेल्या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो अमरापूर विभागातील या कारखानदारांना बसलेला आहे। सध्या आपण बघतोय हा कळवा विभागातील हे सगळे कारखानदार कैलास पाटील यांचा आई कारखाना बघतोय। या ठिकाणाहून मोठा जो मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे, मोठा आर्थिक नुकसान जे आहे ते या कारखानदारांना जे आहे ते झालेलं आहे। मोठा आर्थिक भुर्दंड जो आहे तो या पावसामुळे त्यांना बसलेला आहे। आपण जर बघितलं तर याच ठिकाणाहून संपूर्ण देशभरामध्ये ज्या आहेत त्या मूर्ती पाठवल्या जातात। मात्र सलगच्या 3 ते 4 दिवसाचा पावसाचा फटका जो आहे तो जिते विभागातील कारखानदारांना बसलेला आहे। त्याच पद्धतीमध्ये कळवा विभागामध्ये जे कळवा गावामध्ये जे कारखानदार आहेत त्यांना हा मोठा आर्थिक भुर्दंड जो आहे तो बसलेला आहे। आपल्यासोबत काही कारखानदार आहेत त्यांच्याशी आपण या संदर्भात बातचीत करणार आहोत। नेमका अचानक पाणी आल्यामुळे कशी तारांबळ उडाली, नेमकं काय प्रकार घडला ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत कैलास पाटील आहेत, आई कारखान्याचे ते प्रमुख आहेत। काय सांगाल कैलासजी, नेमकी कशी तारांबळ उडाली, किती आर्थिक नुकसान जे ते झालेलं आहे? तुम्हाला सांगतो बघा, 6 तारखेला जे सोमवारी सकाळी 7 वाजता आम्हाला थोडंसं असं वाटलं की पाणी येणारच नाही, पण नंतर 10 मिनिटात मध्ये 7 वाजून 10 मिनिटं किंवा 20 मिनिटांमध्ये असा पाण्याचा एवढा प्रवाह जोरात आला ना की आपण म्हणतो ना की धरणाचे दरवाजे उघडल्यानंतर जेवढा प्रेशरने पाणी येतो असा काय तो पाणी आला। आम्हाला 10 ते 15 मिनिटाचा पण वेळ मिळाला नाही सावरण्यासाठी। त्याच्यामुळं आमच्या जवळजवळ हजारो मूर्त्या ह्या वाहून गेल्या, काही डॅमेज झाल्या, POPच्या गोणी डॅमेज झाल्या, मातीच्या गोणी डॅमेज झाल्या, मातीच्या मूर्त्या डॅमेज झाल्या। फार मोठं नुकसान झालं, नाही म्हटलं तरी आमचं यावर्षी जवळजवळ 6-7 लाखाचं नुकसान झालेलं आहे। आता हे नुकसान कसं भरून येणार हा मोठा प्रश्न आहे। कारखानदार आपण जर बघितलं तर कर्ज घेऊन तुम्ही या ठिकाणी कारखाना उभा करता, आता कशा पद्धतीमध्ये कर्ज पुढचं फेडणार? मला सांगतो बघा, आता आम्हाला कामगारांची देणी बाकी आहे, POPची देणी आहे आणि पुन्हा आम्ही जे आहेत ना सर्व कारखानदार बँकांमधला शिशी लोन होतं होतं आम्हाला क्रेडिट कॅश असतो ते, आणि प्रत्येकाचा 8 ते 10 किंवा 15-20 लाखाचा असं ते लोन असतो। आता प्रश्न आहे की हा एवढा मोठा भूदंड बसल्यामुळं आम्ही ते लोन कसे फेड करणार? कामगारांचे देणे समजा आम्ही मागे पुढे करू शकतो। बँका एकदा गणपती 5 दिवसाचे विसर्जन झाले की 6व्या दिवसापासून बँकांचे कर्मचारी आमच्याकडे येत असतात की तुम्ही शिशी क्लिअर करा म्हणून। तर हे आता खूप कठीण काम आहे। तर आम्ही जवळजवळ नाही म्हणलं तरी 4-5 वर्ष आम्हाला लागतील ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी। आमची एकच मागणी आहे की सरकारने आता हिवाळी अधिवेशन चालू होतं आहे, आता मला असं वाटतं की संपलं, पण ते सरकारने अजूनपर्यंत काहीतरी आमची दखल घेतलेली आहे। सरकारने काहीतरी आम्हाला मदतीचा हात द्यावा असं आमची इच्छा आहे। कैलासजी, आपण बघितलं तर 2005च्या नंतर प्रथमच अशा पद्धतीची पूर परिस्थिती निर्माण झाली, अचानक पाणी भरत गेलं, त्यावेळेस कशा पद्धतीमध्ये तुमची एकंदरीत तारांबळ उडाली सर्व कारखानदारांची? साहेब, ह्याच्या अगोदर 2022ला पूर आला होता, पण कमी प्रमाणात होता। तेव्हा महाराष्ट्र सरकारने आपल्याला प्रत्येक कारखानदाराला 50,000 रुपयाची आर्थिक मदत दिली होती। तर त्यावेळेपेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात पाणी आलं आणि जास्त मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। तर आमचं म्हणणं आहे की सरकारने काय नाही ते आम्हाला मदत करायला पाहिजे, काहीतरी त्यांना जे वाटेल ते द्यायला पाहिजे, पण आम्हाला याच्यातनं बाहेर काढायला पाहिजे। कमीत कमी बँकाने हे सांगून आम्हाला एकतर कर्जाची मुदत वाढवून द्यायला पाहिजे किंवा त्याच्यावरचं व्याज माफ करायला पाहिजे, आणि सरकारने काहीतरी थोडी आर्थिक मदत करायला पाहिजे आम्हाला। आपण जर बघितलं तर हा आई कारखाना आणि त्याचे आता हे जे ओनर होते, जे कारखानदार होते कैलास पाटील आहेत, कशा पद्धतीमध्ये या मूर्तींचं जे आहे ते नुकसान झालेलं आपण दृश्यांमध्ये बघू शकतो। थेट आपण जो आहोत ते आता या कळवा गावामध्ये पोहोचलेलो आहोत। मूर्तींचं माहेरघर म्हणून या कळवे गावाची ओळख आहे, अमरापूर ओळख आहे, पेन तालुक्याची ओळख आहे, आणि त्याच आता विभागाला आणि त्याच ठिकाणाला जो आहे तो आता या पुराचा जो आहे तो फटका जो आहे तो बसलेला आहे। आता प्रशासन याकडे कसं पाहत आहे हेच खरं पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। वेळ जर्नलिस्ट संदेश वायकर सह राज वैष्णव, टुडे मराठी, अमरापूर, पेन, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।